कागलमधील उभारण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज पुतळा व राधानगरी धरण प्रतिकृती अनावरण कार्यक्रमावेळी या कार्यक्रमाचे भूमिपूजन फलक डिजिटल छायाचित्र लावून झाकण्यात आल्यानं कागल काँग्रेस आक्रमक झाली आहे। या कार्यक्रमाचे भूमिपूजन तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झालं होतं। त्याची नोंद अधिकृत भूमिपूजन फलकावर आहे, पण पुतळा अनावरण कार्यक्रमावेळी हा फलक डिजिटल छायाचित्राच्या सहाय्याने झाकण्यात आला। राजर्षी शाहू महाराज यांनी समता, पारदर्शकता आणि सत्याचा आदर्श दिला। त्यांचा पुतळा अनावरण सोहळ्यातच इतिहास झाकण्याचा प्रयत्न होणं ही त्यांच्या विचारधारेचा अवमान करणारी बाब असल्याचं किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय। भूमिपूजन फलक झाकण्याचा निर्णय कुणी आणि कोणाच्या आदेशाने घेतला याचा लेखी खुलासा द्यावा। संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यासह जबाबदार व्यक्तींवर योग्य कारवाई करावी। मूळ भूमिपूजन फलक तात्काळ पूर्ववत करून त्याचा सन्मान राखावा, अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला। किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना देण्यात आलं। यावेळी राजेंद्र बागल, प्रशांत निंबाळकर, वैभव सनगर, अभिषेक कोंडेकर, प्रशांत शिंदे, प्रवीण घराळ यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी। काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी कागल यांना निवेदन द्यायसाठी आलेलो आहे। 9 तारखेला कागलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोदी यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आणि राधानगरी धरणाची प्रतिकृतीचं उद्घाटन झालेलं आहे। त्या कामाचं भूमिपूजन तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेज बंटी पाटील साहेब यांच्या हस्ते झालेलं होतं आणि त्याचा फलक त्या कामाच्या ठिकाणी लावलेला होता। तो फलक या कार्यक्रमाच्या दरम्यान झाकून ठेवलेला होता आणि ही कृती ही या नगरपालिकेच्या कार्याची कृती ही कशासाठी आहे याचा खुलाशाची मागणी आम्ही करण्यासाठी आज निवेदन दिलेलं आहे। छत्रपती शाहू महाराजांनी सत्य आणि पारदर्शकतेचा पुरस्कार केलेल्या अशा महामानवांच्या मूर्तीच्या उद्घाटनाच्या वेळेला अशा पद्धतीनं काम हे निषेधार्ह आहे।